राज्याचं लक्ष हे सोलापूर आणि माढा येथील लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घडामोडीकडे लागलेलं आहे। आज भाजप उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे। भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे आता प्रचारांमध्ये रंगत वाढणार असून खरी लढत सुरू झालेली आहे। माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत आमदार संजय शिंदे, आमदार बबन शिंदे, आमदार शहाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आमदार राम सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, विकास वाघमारे तसंच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर शहरातून छत्रपती संभाजीराजे चौकातून विजयी संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं भाजप तसंच मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील लक्षणीय होती। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर